आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूएई दौऱ्यावर आहेत। मोदींच्या हस्ते पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन होणार आहे। यूएई मधील भारतीय समुदायाच्या लोकांना या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत। अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन होणार आहे। या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की पंतप्रधान मोदी हे यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांचीही भेट घेणार आहेत। जायद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमात ते यूएई मधील भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करणार आहेत। राम मंदिर सोहळ्याचं नुकतंच उद्घाटन झालं, त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यूएई दौऱ्यावर आहेत। तर या दौऱ्यावर असताना परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली। पंतप्रधान मोदी हे यूएईचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांची भेट घेणार आहेत। जायद स्पोर्ट्स सिटी येथे एका कार्यक्रमात ते यूएई मधील भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधितही करणार आहेत। तर ही मंदिराची आपण दृश्य पाहतोय। यूएई मध्ये ज्या मंदिराचं आज उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। हिंदू मंदिराचं अबुधाबीमध्ये उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। खरं तर डोळ्याची पारणे फेडणारी ही दृश्य आपण पाहतोय। अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन आज होणार आहे। पीएस हिंदू मंदिर अबुधाबी का लोकार्पण समारोह प्राण प्रतिष्ठा महोत्सव है और इस महोत्सव का बहुत बड़ा एक उत्साह, आनंद, उमंग भक्तों में, श्रद्धालुओं में, हमारे भारतीयों में दिख रहा है। तो पूरे विश्व से लोगों को एक बहुत बड़ी इंतजारी थी इस महोत्सव की। बड़ी उत्सुकता से सब इसकी प्रतीक्षा कर रहे थे। तर ही सुंदर अशी डोळ्याची पारणे फेडणारी आपण दृश्य पाहतोय। मोदींच्या हस्ते या हिंदू मंदिराचं उद्घाटन होणार आहे। अबुधाबीमधील या पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।